ज्या दिवशी आहे त्या दिवशीच आपल्या DSK विश्वमध्ये मोठी एक संधी आपल्या सर्व सेवेकरांना चालून आलेली आहे. स्वामी महाराज कुठे हवेच्या कणाकणात आहेत, यांच्या हृदयात आहेत, तुमच्या हृदयात आहेत, माझ्या आत्म्यात आहेत, प्रत्येक ठिकाणी आहे. आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी खेडे ग्रामातून 1349 पासून 100 वर्ष सर्व विश्वात फिरत राहिले. आधी विष्णूंनी अवतार घेतलेला आहे. क्षणाला स्वामी महाराज आपल्या मदतीला येतात. महत्वाचं म्हणजे आज दिनांक 1856 ला अक्कलकोटेचे महाराज आले आणि नंतर प्रत्येक ठिकाणी महाराज आले. DSK विश्वमध्ये सुद्धा त्यांनी अवतार धारण केलेला आहे आणि आपण सर्वजण इथं महाराजांची सेवा करत आहोत, नतमस्तक होत आहोत. भगिनींनो, पाडवा नवीन वर्ष आपल्या आयुष्याचं नव्हे, आपल्या सर्व देशासाठीच, आपल्या घरासाठीच, कुटुंबासाठीच, आपल्या पितरांसाठीच हे वर्ष अतिशय DSK विश्वमधील सर्व सेवेकरी, धायरीतील सर्व सेवेकरी, किरकिटवाडी, इतर आजूबाजूच्या ग्राम विभागातून जे सेवेकरी इथे येतात त्यांना ही सुवर्ण संधी आहे. दिनांक 19 तारखेला आहे. त्या दिवशी आपल्या DSK विश्व या केंद्रामध्ये स्वतः महाराज येत आहेत. तर गजर करा बरं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे पहा, या दिवशी आपले जे मेन सेवेकरी आहेत काका, आपले बाळासाहेब चव्हाण काका, त्यांची एक इच्छा होती की ही देव सर्व सेवेकऱ्यांसाठी नव्हे सर्व समाजासाठी मी एक चांगली संधी करून देणार आहे. आणि त्यांनी आपल्यासाठी सेवेची एक संधी छान दिलेली आहे. बाळासाहेबांच्या समोर मी नतमस्तक होते. त्यांनी आपल्याला सेवेची एक छान संधी दिलेली आहे. आणि त्यांच्या कुटुंबांनी या दिवशी पाडव्याच्या दिवशी पंचधातूची मूर्ती, 3.5 फुटाची मूर्ती इथं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी त्या दिवशी सुरुवात यायरी येथे या कुटुंबानं, चव्हाण कुटुंबानं आपल्यासाठी फार मोठी संधी आणलेली आहे. बघा, सर्वांनी ही संधी सोडू नका. पाडव्याचा सण मस्त नटून फटून नवे कपडे तर आपण घेतो मुलांना घेऊन, आणि पुरुषांनी सोहळं सुद्धा नेसायचं आहे, पिवळे वस्त्र धारण करायचे, सुचिरभूत होऊन घरी गुढी, आपल्या घरची गुढी उभारायची, घरी देवाची प्रार्थना करायची आणि सर्व कुटुंबाला घेऊन इथं 10:30च्या आरतीला इथे उपस्थित राहायचं. सर्वांनी ही विनंती आहे. या दिवशी आपल्या केंद्रात ब्रह्मांडाचे नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज भव्य पंचधातूच्या मूर्ती स्वरूपात विराजमान होणार आहेत. मी त्यांना नतमस्तक होते, नमस्कार करते. आधीपासूनच त्यांच्या पुढे आपण वाकूया. तरी 19 लवकर गुढी उभारून भव्य मिरवणूक सोहळ्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचे. ग्राम प्रदक्षिणा होणार आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी सर्वांनी इथे यायचं आहे. या दिवशी आपल्या घरात गुढी उभारलेली आहे, देवाची प्रार्थना करायची ही संधी दिलेली आहे. सेवा आपल्याला करायचीच आहे. महाराज येतातच. हे पहा, चला तर ब्रह्मांड नायकाच्या आनंदात आपल्याला उत्साहात जल्लोषात स्वागत करायचे. सर्वांनी या सोहळ्यात उपस्थिती लावूया, उपस्थित राहूया. सगळ्यांना हेच आग्रहाचं निमंत्रण नसतं, स्वतःहून आपण इथं यायचं असतं. यांनी या सेवेचा लाभ घ्या ही मी वैयक्तिक नम्र विनंती करते. नवे महाराज तुम्हाला बोलवतात त्यांच्या सेवेसाठी या. तुमच्या पाठीशी मी नेहमी राहील. नामस्मरण करायचं आहे आपल्याला. या दिवशी कुठलीही दक्षिणा वगैरे घेणार नाही. तुम्हाला जी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तुम्हाला जी काही दक्षिणा द्यायची आहे, काय द्यायची आहे, गुप्त दान द्यायचं आहे, पितरांच्या नावानं दान द्यायचं आहे. 7.5 लाखाची मूर्ती आपल्या इथं आलेली आहे पंचधातूची. ब्राह्मण 11 लावलेले आहेत. सकाळी पूजा होणार आहे आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मी पाहिलेला आहे. तो सोहळा न भूतो न भविष्यती तुम्हाला पाहायला इथं मिळणार आहे. तरी ती प्राणप्रतिष्ठा कशी असते आणि स्वामी महाराज आपल्यासाठी कसे इथं विराजमान होतात, त्यांचे विराजमान करताना आपण एखादा कण जे आपल्याला देतात तिथे टाकण्यासाठी पवित्रित बांधतात सगळ्यांना आणि ती इथे एक पूजा केली जाते. त्या पूजेमध्ये तुम्हाला संधी असते. फुलाची पाकळी तुमच्या हातात दिली जाते आणि त्यांच्या पायाशी चरणाशी आपण नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्याला काय मागायचं आहे ते मागायचं नाही. महाराज देतातच. तुझ्या हृदयामध्ये काय हे ओळखतात. तू काय आलास इथं? अरे तुझ्यासाठी तर मी इथं आलेलो आहे DSK मध्ये. आणि त्यावेळेला आज ज्या वर्षी आपली पूजा झालेली आहे पाडव्याची,
गुढी उभारलेली आहे, इथं पण गुढी उभारली जाते. त्या दिवशी ग्रामप्रदक्षिणा होईल आणि या ग्रामप्रदक्षिणेमध्ये सर्व बंधूंना जर जोडी असेल त्यांनीही इथे यायचंय आणि महाराजांना ग्रामप्रदक्षिणेसाठी घेऊन जायचंय. तुम्ही अगदी जल्लोष करायचंय महाराजांच्यासाठी. महाराज आपल्या इथे यायचंय, कोणती नाचायचंय, झुमायचंय, आनंदी व्हायचंय. कुठल्याही संकट कोणतंही मनात आणायचं नाही, घरातल्या अडचणी कोणत्याही मनात आणायच्या नाही. पाडव्याच्या दिवशी खूप फिरायचंय. मला ऊनच लागेल, माझ्या पायात काटाच रुपेल, काही होऊ देणार नाहीत महाराज. तुम्हाला इथं पाण्याची सोय केलेली आहे, सगळी सोय आहे. आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर इथं नतमस्तक व्हायचंय महाराजांच्या तिथं आणि तिथून प्रदक्षिणा झाल्यानंतर इथला प्रसाद घेऊन आपल्या घरी जायचंय. आपल्या घरी आपल्या गुढीची पूजा करायची, सांगता आपल्या गुढीची करायची आणि रात्री पुनश्च आरतीच्या वेळेला वर्षाची पहिली आरती आहे बघा ही. आणि त्या आरतीला संध्याकाळी 6:30च्या आरतीला ज्यांना जमेल त्यांनी यावं आणि या सेवेमध्ये सहभागी व्हावं. तरुणांनी तर जरूर यावं. हे आता आपण आलो, 19 तारीख संपलेली आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रगट दिन आहे. महाराज 100 वर्ष फिरले. 100 वर्षानंतर 22 वर्ष अक्कलकोटला राहिले. अक्कलकोटानंतर अदृश्य झाले, परंतु त्यांनी पुन्हा आपल्यासाठी अवतार घेतलाय. तो प्रकट दिन स्वामींचा इथं साजरा होणार आहे. या प्रकट दिनाच्या दिवशी आपली जी मूर्ती आहे आदल्या दिवशी इथं या एक चौकोनी ह्याच्यात धान्यामध्ये इकडं महाराजांच्याकडे इथं ठेवल्या जाईल. आणि ग्राम प्रदक्षिणा मंदिर झाल्यानंतर या मंदिर वास्तूमध्ये आणल्या जाईल. मंदिर वास्तूमध्ये यज्ञ होईल. यानंतर वास्तू यज्ञ होईल. त्या 20 तारखेचं सांगते. नंतर जलवास होईल. अशा एक विविध त्यांच्या पूजा आहेत. मंदिर वास्तू इथं राहील, धान्यामध्ये ठेवल्या जाईल. जलवास होईल. नंतर स्थलवास स्थल म्हणजे ठिकाण. या ठिकाणाचा वास म्हणजे राहणे स्थान. या ठिकाणी ते राहतील. आणि शेवटचा वास म्हणजे अन्नवास. धान्य असतं ना, ते शिजवलेलं काही अन्नधान्य देतील, परंतु मूळ अन्न हे असं टनानी चौकोनी बॉक्स असतो आणि त्यात महाराजांची मूर्ती ठेवल्या जाते धान्यामध्ये. त्या धान्याचा एक कण जरी तुम्ही त्या धान्य आपलं टाकलं, इथलंच असेल, तिथलं टाकायची संधी तुम्हाला मिळाली तर तुम्ही धन्य व्हाल, पवित्र व्हाल आणि आपल्या मनातले क्लेश निघून जातील. सर्वांनी माझी कळकळीची विनंती आहे. एक म्हातारी आजी तुम्हाला सांगते की या कार्यक्रमाला 20 तारखेला प्रगट दिन, महाराजांचा जयंती दिन आहे. त्या दिवशी सर्वांनी यावं आणि आपण इथं सगळं झोकून द्यायचं आहे आपल्याला. सकाळी मूर्ती जी 19 तारखेला सकाळी 10:30 वाजता स्वामींची शोभायात्रा. पुन्हा थोडंसं बोलणं झालेलं आहे, तरी इतरांनी जे काही सेल टॅक्समध्ये असतील, इन्कम टॅक्समध्ये असतील, त्यांनीही आम्हाला मदत करा आणि स्वामींच्या सेवेमध्ये सतत राहा. श्री स्वामी समर्थ. गजर करूया. श्री स्वामी समर्थ.